नमस्कार. नाती टिकवण्यासाठी सगळ्यात जास्त काय लागतं? प्रेम, विश्वास की अजून काही? कदाचित संयम. आज आपण एका अशाच प्राचीन बौद्ध कथेमधून हेच शहाणपण समजून घेणार आहोत. एक असं शहाणपण जे तेव्हा जेवढं खरं होतं तेवढंच आजही आहे. चला तर मग या गोष्टीत जरा खोलवर शिरूया. हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो नाही का? जुनी पिढी आणि नवीन पिढी यांच्यात इतके संघर्ष, इतके मतभेद का होतात? याचं मूळ कारण नेमकं काय असेल? चला पाहूया, ही कथा आपल्याला या उत्तराच्या किती जवळ घेऊन जाते. तर आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे एक जातक कथा. आता जातक कथा म्हणजे काय? तर ही एक अशी गोष्ट आहे जी स्वतः गौतम बुद्धांनी त्यांच्याच एका पूर्वजन्माबद्दल सांगितलेली आहे. आणि या प्रत्येक कथेमागे खूप महत्वाचा, मोलाचा धडा दडलेला असतो. तर मग आपल्या कथेची सुरुवात होतीये जेतवन नावाच्या एका प्रसिद्ध बौद्ध विहारात. हे असं ठिकाण जिथे शांतता आणि चिंतनाचा अभ्यास चालायचा. पण एके दिवशी याच शांत ठिकाणी एका लहानशा वादाची ठिणगी पडते. या घटनेमध्ये 3 मुख्य पात्र आहेत. एक तरुण भिक्खू जो ज्ञानी आहे, संतपदाला पोहोचला आहे. दुसरे आहेत त्याचे वडील जे आता खूप वृद्ध झाले आहेत. आणि तिसरा आहे त्याचा लहान भाऊ जो अजून नवशिका आहे, म्हणजे शिकण्याच्या अवस्थेत आहे. गोष्ट अशी आहे की हे तिघं एका प्रवासावरून परत विहाराकडे येत आहेत. पण साहजिकच वडिलांची चाल वयामुळे खूपच हळू झाली आहे. आणि हीच गोष्ट त्यांच्या लहान नवशिक्या मुलाला अस्वस्थ करतेय. त्याचा संयम आता सुटायला लागला आहे. आणि इथेच तो तरुण एक मोठी चूक करून बसतो. वडिलांना आदराने विनंती करायची सोडून तो काय करतो? तो त्यांना अक्षरशः आपल्या डोक्याने ढकलतो. पुढे जाण्यासाठी जोर लावतो. विचार करा, हा जो अनादर आहे ना, तोच त्यांच्यातल्या वादाची पहिली ठिणगी ठरतो. मुलाच्या या वागण्याने ते वृद्ध भिक्खू खूप नाराज होतात, दुखावले जातात. ते हट्टाने मागे फिरतात आणि पुन्हा चालायला लागतात. या सगळ्या गोंधळात त्यांना विहारात पोहोचायला रात्र होते. सूर्यास्त होऊन जातो. दुसऱ्या दिवशी ही सगळी घटना बुद्धांच्या कानावर पडते. तेव्हा ते खूप सूचक वाक्य बोलतात. ते म्हणतात, त्याचं हे वागणं काही नवीन नाही. तो पूर्वीही अगदी असाच होता. आणि या एका वाक्याने ही गोष्ट वर्तमानातून थेट भूतकाळात जाते. बुद्ध सांगतात की आज जे घडले ना, ते काही पहिल्यांदा घडलेलं नाही. हे तर अनेक वर्षांपूर्वी हिमालयात घडलेल्या एका घटनेचं प्रतिबिंब आहे. पात्र तीच, संघर्ष तोच, फक्त काळ वेगळा आहे. जणू काही वर्तमान आणि भूतकाळ एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतलेले आहेत. आणि मग बुद्ध आपली कथा सांगायला सुरुवात करतात. ही गोष्ट आहे त्यांच्या पूर्वजन्माची, जेव्हा ते स्वतः बोधिसत्व म्हणून हिमालयात राहत होते. त्या भूतकाळातही अगदी तीच कहाणी घडते. मोठा भाऊ म्हणजेच बोधिसत्व तो पुढे निघून जातो आणि मागून येणारा लहान भाऊ पुन्हा एकदा आपल्या वडिलांना त्यांच्या हळू चालीमुळे ढकलतो. वडील पुन्हा नाराज होतात आणि पोहोचायला पुन्हा रात्र होते. घटना, पात्र, संघर्ष सगळं काही जसंच्या तसं. आपल्या वडिलांना आणि भावाला असं भांडताना पाहून बोधिसत्व ठरवतात की आता वडिलांना काहीतरी समजावून सांगायला हवं. आणि इथूनच आपल्याला या कथेचं खरं सार, तिचा मुख्य संदेश मिळायला लागतो. तेव्हा बोधिसत्व एक खूप सुंदर आणि मार्मिक उदाहरण देतात. ते म्हणतात, पिताजी, तरुण मुलं म्हणजे कच्च्या मातीच्या भांड्यांसारखी असतात. ती एका क्षणात फुटू शकतात आणि एकदा फुटली की त्यांना पुन्हा जोडणं जवळजवळ अशक्य असतं. याचाच अर्थ त्यांच्याशी वागताना खूप संयम बाळगावा लागतो. ते पुढे असंही म्हणतात की जर तरुणांकडून चूक झाली किंवा त्यांनी काही अपमानास्पद शब्द वापरले तर ज्ञानी व्यक्तीने दीर्घकाळ संयम राखला पाहिजे. हेच खरं शहाणपण आहे. आणि यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शहाण्या लोकांमध्ये जरी मतभेद झाले तरी ते लवकर मिटतात. पण मूर्ख लोक मात्र कच्च्या मातीप्रमाणे तुटतात, म्हणजे त्यांची नाती कायमची संपून जातात. आता प्रश्न हा उरतो की बुद्धांनी सांगितलेल्या ह्या जुन्या कथेतील पात्र आणि वर्तमानातील ही पात्र यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध होता? आणि मग बुद्ध ते रहस्य उलगडतात, ते कोडं सोडवतात जे या दोन्ही कथांना एकत्र बांधतं. ते सांगतात की त्या जुन्या गोष्टीतले जे वडील होते ते दुसरे तिसरे कोणी नसून आजचेच ते वृद्ध भिक्खू होते. आणि तो अधीर उतावळील मुलगा, तोच हा नवशिका भिक्खू. आणि तो ज्ञानी मुलगा ज्याने संयमाचा उद्देश केला होता, तो बोधिसत्व म्हणजे स्वतः बुद्धच होते. बघा कसं नातं जुळतंय. तर मग
या संपूर्ण कथेतून आपण काय शिकलो? पहिला धडा हा की तरुणांच्या चुकांना किंवा त्यांच्या अधीरतेला ज्ञानाने आणि संयमाने सामोरं जायला हवं. दुसरा म्हणजे खरी आणि मजबूत नाती छोट्या मोठ्या मतभेदांमुळे तुटत नाहीत, उलट ती आणखी घट्ट होतात. आणि सर्वात महत्त्वाचं, राग आणि अविचारीपणा नात्यांना त्या कच्च्या मातीच्या भांड्याप्रमाणे कायमचं तोडून टाकू शकतो. आणि ही कथा खरंच आजच्या काळातही खूप महत्त्वाची आहे. या इन्स्टंट रिॲक्शनच्या जगात, जिथे प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याची सवय झाली आहे, तिथे आपल्या नात्यांना असं कच्च्या मातीप्रमाणे तुटण्यापासून वाचवण्यासाठी तो गरजेचा असलेला संयम आपण कसा मिळवू शकतो, हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.